तो भारत किसी प्रकार का धंधा नहीं होता, इससे कहना है क्या अगर सरकार संविधान का पालन किया होगा, फसल हम भी काट ले अगर बेजाने हो माझा माऊली युवा प्रबोधनकार विद्यार्थी सरदार साहेब यांच्याकडून माहितीला 100 रुपयाचा धम्मदान आलं. यांचं म्हणणं काय, जसा तो सिद्धार्थ तसा भीम माझा वंदना रमला वंदना रमला वंदना रमला वंदना भीमला वंदना रमला वंदना भीमला वंदना रमला वंदना भीमला वंदना. बाप भीम माझा बाप भीम माझा बाप भीम माझा बाप भीम माझा दिव्याचे महादिव्य बाप भीम माझा दिव्याचे महादिव्य मायरमा माझी तरुणीची महाकाव्य समले ते जीवन समले ते जीवन वर्षमाल वंदना समले ते जीवन वर्षमाल वंदना समले ते जीवन वर्षमाल वंदना समले ते जीवन वर्षमाल वंदना.
आदरणीय कवी मनोज राजा गोसावी साहेब लिहितात, हा मनोज राजा मिळ्यानबाईचे, हा मनोज राजा मिळ्यानबाईचे, हा मनोज राजा मिळ्यानबाईचे, हा मनोज राजा मिळ्यानबाईचे, अभिमानाने गातो गीत भीमाईचे, अभिमानाने गातो गीत भीमाईचे, अभिमानाने गातो गीत भीमाईचे, हा मनोज राजा मिळ्यानबाईचे, मनोज राजा मिळ्यानबाईचे, अभिमानाने गातो गीत भीमाईचे, अभिमानाने गातो गीत भीमाईचे, अभिमानाने गातो गीत भीमाईचे. गाठल्या यदपट्या क्रमाला वंदना, गाठल्या यदपट्या क्रमाला वंदना, गाठल्या यदपट्या क्रमाला वंदना, गाठल्या यदपट्या क्रमाला वंदना, या क्रमाला वंदना, मला वंदना, मला वंदना, मला वंदना, बाबी मला वंदना. या महाराज एम जी वैरागडे स्पेशल एक्झिक्युटिव्ह ऑफिसर यांच्याकडून पायटीला 400 रुपयाचं धमादान मिळालं. पायटी अत्यंत आभारी आहे. तसेच सावित्रीबाई फुले संस्थेतर्फे भीमा घे पुन्हा या दिनासाठी कायदा भीमाचा फोटो काढण्याचा सर्व धर्म बहुउद्देश पदाधिकारी सावित्रीबाई फुले संस्थेतर्फे पायटीला 100 रुपयाचं धम्मदान मिळालं. पायटी अत्यंत आभारी आहे. त्यांचं म्हणणं काय, मायनी पित्याच्या सद्गुणाला वंदना, मायने पित्याच्या सद्गुणाला वंदना, मायने पित्याच्या सद्गुणाला वंदना, मायनी पित्याच्या सद्गुणाला वंदना, सद्गुणाला वंदना, रामाला वंदना, रामाला वंदना, रामाला वंदना, बाबी मला 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 धन्यवाद अजय. आणि तुमचं सुद्धा मी आभार मानतो, कारण अजयजी सोनेकर यांचं गीत तुम्ही सुंदर गोड करून घेतलं. आता ही जी योजना आहे ही योजना नीटपणे समजून घ्या. मध्य प्रदेशमध्ये घोषणा करण्यात आली आणि मग डॉक्टर आंबेडकर 1946 साली त्यांनी स्टेट्स अँड मायनॉरिटीज नावाचं पुस्तक लिहिलं. त्या पुस्तकामध्ये डॉक्टर आंबेडकर म्हणतात, मोफत धान्य योजना कोणाकरता आहे, ज्या लोकांना
आजीविकेचं साधन नाही, ज्या लोकांना उत्पन्नाचं साधन प्राप्त नाही आणि उत्पन्न नाही म्हणून धान्य विकत घेऊ शकत नाहीत, त्यांच्याकरता ही योजना आहे. लक्षात घ्या, कोणाकरता योजना आहे? ज्यांच्याकडे उत्पन्नाचं साधन आहे त्यांच्याकरता नाही आहे. हे क्रिटिकली नोंदवून घ्या की ज्यांच्याकडे आजीविका म्हणजे उत्पन्नाचं साधन, ज्यांच्याकडे उत्पन्नाचं साधन नाही, उत्पन्नाचं साधन नाही म्हणून धान्य विकत घेऊ शकत नाही, अशा लोकांकरता ही मोफत अन्नधान्य योजना आहे. लक्षात घ्या, मोफत. डॉक्टर आंबेडकर काय म्हणतात? 1946 साली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात, ज्या व्यक्तीकडे, ज्या मतदाराकडे, ज्या नागरिकाकडे उपजीविकेचं साधन नसेल, आजीविकेचं साधन नसेल, तर काय होईल? त्याला भुकेने मृत्यूस प्राप्त होण्याचं भय असेल. धान्य उपजीविकेचं साधन नाही, धान्य विकत घेता नाही, उपास मारणीने मरण्याचं भय ज्याला असेल, असेल नसेल, गरीब माणूस असेल नसेल, तो निवारा हिसकावून घेतलं जाण्याचं भय असेल. बुलडोजर कल्चर, कोणतं कल्चर? बुलडोजर कल्चर. उत्तर प्रदेश आणि मध्य प्रदेशमध्ये गरिबांची घरं बुलडोजरने पाडण्यात येतात, कारण तुम्ही सरकारी जमिनीवर अतिक्रमण केलं म्हणून. धनाढ्य लोकांनी अतिक्रमण केलं तर त्यांच्या इमारतींना कोणी हात लावत नाही, आणि म्हणून डॉक्टर आंबेडकर म्हणतात, निवारा हिसकावून घेतलं जाण्याचं भय. असेल नसेल की बचत काढून घेतलं जाण्याचं भय. मुलांना शाळेतून हाकलून दिलं जाण्याचं भय. भिकेवर जगावं लागण्याचं भय. आणि मृत्यूनंतर सरकारी खर्चाने दफन किंवा दहन केलं जाण्याचं भय. लक्षात आलं का? ज्याच्याजवळ आजीविका नाही तो कोणत्या भयाने ग्रस्त असतो? भुकेने मृत्यूस प्राप्त होण्याचं भय, निवारा हिसकावून घेतलं जाण्याचं भय, बचत काढून घेतलं जाण्याचं भय, मुलांना शाळेतून हाकलून दिलं जाण्याचं भय, भिकेवर जगावं लागण्याचं भय, आणि मेल्यानंतर सरकारी पैशाने दहन किंवा दफन केलं जाण्याचं भय. अशा व्यक्तीला जर मताचा अधिकार दिला तर ती व्यक्ती स्वतंत्रपणे आपल्या मताच्या अधिकाराचा उपयोग करू शकेल काय? हा प्रश्न डॉक्टर आंबेडकर विचारतात. हा प्रश्न डॉक्टर आंबेडकर 1946 साली विचारतात. आणि मग डॉक्टर आंबेडकर पुढे म्हणतात की जिवंत राहण्याचा प्रश्न असेल तर व्यक्ती जिवंत राहण्यासाठी जी व्यक्ती, जी सत्ता, जे सरकार, जे नेतृत्व त्याला जिवंत राहण्यासाठी अन्नधान्य पुरवत असेल त्याला मत देईल. आणि मग याला डॉक्टर आंबेडकर म्हणतात लाभार्थी मतदार. कोणता मतदार म्हणायचे याला? लाभार्थी. उत्तर प्रदेशच्या निवडणुकीमध्ये राशनच्या दुकानातून मोफत अन्नधान्याची पिशवी घेऊन निघालेल्या व्यक्तीची कल्पना करा. त्या पिशवीवर मोदीचा फोटो, त्या पिशवीवर योगी आदित्यनाथचा फोटो. कोणाचे फोटो? मोदीचा फोटो. कोणी दिलं? मोदीने दिलं. कोणी दिलं? योगी आदित्यनाथने दिलं. पिशवी घरी चालली, त्या व्यक्तीच्या पाठोपाठ बीजेपीचा कार्यकर्ता घरी पोहोचतो. किसने दिया आपको? मिल गया ना? हाँ. किसने दिया? मोदी जी ने दिया. किसने दिया? योगी जी ने दिया. वोट किसको दोगे? वोट किसको दोगे? आपल्या भारतामध्ये उपकारकर्त्याचे उपकार लक्षात ठेवून त्याची परतफेड करण्याची परंपरा आहे. एखादा भिकारी दारावर आला असेल, त्याला जर आपण काही दिलं तर तो म्हणतो तुमचं कल्याण हो. ठीक आहे, तो म्हणतो तुमचं कल्याण हो. आणि मग हा काय म्हणेल? हा म्हणेल
तुम्हारा कल्याण हो, मेरा वोट आपको, मेरा वोट आपको. 10 लाख कोटी रुपये खर्च होणार आहे. एवढेच पैसे जर आजीविका निर्माण करण्याकरता खर्च करण्यात आले असते तर स्वतंत्र मतदार लाभार्थी मतदारात रूपांतरित झाला नसता. मोदींनी मोफत धान्याची योजना देऊन, मोदींनी लाडली बहिणा योजना अस्तित्वात आणून, मोदींनी ऊर्जा योजना अस्तित्वात आणून, मोदींनी घर घर नलजल योजना अस्तित्वात आणून लाभार्थी मतदार तयार केलेले आहेत. आणि हे मतदार किती आहेत? 81,37,00,000. कोण निवडून येईल 2024ला? 2024ची ही व्यवस्था निर्माण केलेली आहे जी संविधान विरोधी आहे. कोणाचा पैसा आहे? कुठून मोफत देतात? मोदीच्या घरचा पैसा आहे? हा पैसा आमचा आहे, हा पैसा आमचा आहे, आमच्या टॅक्सचा पैसा आहे. त्यातून सरकार धान्य विकत घेते आणि तेच धान्य लोकांना देते. आमच्या पैशाचं धान्य आम्हाला दिलं जातं आणि म्हटलं जातं की मोदीजी मुफ्त अनाज की योजना चला रहे हैं, 5 साल तक चलाते रहेंगे. आमच्या पुढचं आव्हान आहे की या पाप मोफत धान्य मिळवणाऱ्या लोकांचं, लाभार्थी मतदाराचं स्वतंत्र स्वयंप्रज्ञ मतदारामध्ये रूपांतर कसं करणार याचा आमच्या पुढे हुंदर. मी फक्त 5 मिनटं घेणार सर, फक्त 5 मिनटं. एक महत्त्वाचा मुद्दा सांगू द्या, कारण उशिरा सुरू केलेला आहे आम्ही. फक्त 5 मिनटं घेतो आहे मी. एक महत्त्वाचा मुद्दा मांडतो आहे. पुढचं भवितव्य. 3 राज्यात BJP निवडून आली. याचा परिणाम राज्यसभेत BJPचं बहुमत प्रस्थापित होणार नाही. लोकसभेत बहुमत आहे, राज्यसभेतही बहुमत आहे. आणि जर अर्ध्या राज्यामध्ये BJP सत्तेवर आली तर, काय म्हणतोय मी, लोकसभेत बहुमत, राज्यसभेत बहुमत आणि अर्ध्या राज्यात BJP सत्तेत आली तर काय होईल? तर भारताच्या संविधानाच्या संरचनेमध्ये परिवर्तन केलं जाऊ शकतं. संपूर्ण संविधान बदललं जाऊ शकतं. आज कदाचित सर्वोच्च न्यायालयाने संविधानाच्या मूलभूत संरचनेला संरक्षण दिलेलं असल्यामुळे संसदेला संविधानाच्या मूलभूत संरचनेत परिवर्तन करता येणं शक्य नाही. उपराष्ट्रपती संविधानाची मूलभूत संरचना बदलली पाहिजे असं म्हणतात. तत्कालीन कायदा मंत्री संविधानाची मूलभूत संरचना बदलली पाहिजे असं म्हणतात. मोदीच्या आर्थिक परिषदेचे, प्रधानमंत्र्याच्या आर्थिक सल्लागार परिषदेचे अध्यक्ष त्यांचं नाव विवेक देबराय म्हणतात हे संविधान बदललं पाहिजे, निरुपयोगी झालेलं आहे. अशा परिस्थितीमध्ये जर लोकसभेत 2/3 बहुमत, राज्यसभेत बहुमत, 15% राज्यात बहुमत, अशा परिस्थितीमध्ये संविधानाची मूलभूत संरचना बदलली जाऊ शकते. मी संविधान म्हणत नाही, संविधानाची मूलभूत संरचना बदलली गेली. प्राण निघून जाईल, प्रेत राहील संविधानाचं. प्राण निघून जाईल, संविधानाचं प्रेत राहील. निवडणुका होतील, लोकशाहीचं प्रेत राहील. निवडणुका होतील, निवडून हुकुमशाह येईल. निवडणुकीच्या माध्यमातून हिटलर निवडून आला होता. निवडणुकीच्या माध्यमातून शी जिनपिंग निवडून येतात. निवडणुकीच्या माध्यमातून पुटिन निवडून येतात. निवडणुकीच्या माध्यमातून मोदीही निवडून येतील. उद्या जर सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश बदलले तर आणि मोदीला अनुकूल सरन्यायाधीश आले तर संविधानाची मूलभूत संरचना बदलाला सर्वोच्च न्यायालयही अनुकूल होऊ शकते. सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश अनुकूल होते म्हणून राम मंदिराचा निकाल हिंदूंच्या बाजूने लागला. सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश अनुकूल होते म्हणून राम मंदिराचा निकाल हिंदूंच्या बाजूने लागला.
सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश अनुकूल असतील, लोकसभेमध्ये 2/3 बहुमत असेल, राज्यसभेमध्ये बहुमत असेल आणि 50% राज्यात BJPची सत्ता आली तर संविधानाची मूलभूत संरचना बदलली जाऊ शकते. 2024 याच्याकरता आहे आणि म्हणून आमची तुम्हाला निवेदन आहे, आमचा तुम्हाला अनुरोध आहे की वंदना संघ जो संकल्प करतो आहे तो संकल्प आहे वंदना संघाचा की आमच्या श्वासात श्वास असेपर्यंत, अंतिम श्वासापर्यंत संविधान आणि लोकशाहीने आम्हाला जी शस्त्र दिलेली आहेत त्या शस्त्रानिशी आम्ही मोदीचा विरोध करणार, आम्ही भाजपचा विरोध करणार, आम्ही हिंदुत्वाच्या फिलॉसॉफीचा विरोध करणार. जिंकू किंवा नाही जिंकणार हा आमच्या पुढे मुद्दा नाही आहे, लढत राहणार हा आमच्या पुढे मुद्दा आहे. बाबासाहेब जीवनाच्या शेवटापर्यंत लढत होते, आम्ही जीवनाच्या अंतिम श्वासापर्यंत लढत राहणार. या युद्धात तुम्ही आम्हाला साथ द्यावी, आपण सर्व मिळून हे युद्ध लढू, कारण बाबासाहेबांच्या अनुयायांना संघर्षाशिवाय दुसरा पर्याय नाही. धन्यवाद. वंदना संघाचे श्रीराम बनसोड आभार मानते अशी मी त्यांना विनंती करतो. सर्वांना सुप्रीम जय भीम. आत्ता आपल्या पुढे वंदना संघाचे प्राध्यापक देवदास घोडेस्वार सर यांनी 5 राज्यात झालेल्या ज्या विधानसभेच्या निवडणुका आहेत त्याचं विश्लेषण केलं. त्याचप्रमाणे संविधानासमोरून येणारे धोके यावर सुद्धा विश्लेषण करत आपल्या सगळ्यांच्या लक्षात आलं असेल की भविष्यामध्ये आपल्यासमोर काय वाढवून ठेवलेलं आहे. म्हणून आपल्याला एक जागृत राहून त्याविषयी विचार करायचा आहे. मी या प्रसंगी देवदास घोडेस्वार सरांनी खूप छान विश्लेषण केलं आणि आपण त्यांचं खूप खूप म्हणून आभार व्यक्त करतो. तसेच वंदना संघाचे देवदास राऊत आणि आमचे डांगरे सर, विठ्ठलराव डांगरे यांचंसुद्धा खूप खूप अभिनंदन आणि त्यांचा हार्दिक स्वागत करतो. यानंतर तसेच आपण सर्व लोकांनी विनयपूर्वक हे विचार ऐकून घेतले, शांतपणे आपण बसलात, पाऊस सुरू असूनही विचार ऐकले, त्यामुळे आपल्या सगळ्यांचे अभिनंदन करतो, स्वागत करतो. इथेच थांबतो. धन्यवाद. हॅलो. उपस्थित सर्व बौद्ध उपासक उपासिका, सर्व श्रोतागण, सर्वांना सप्रेम जय भीम, नवबुद्धाय. मित्रांनो, हे कार्यक्रम 6 डिसेंबर 1999 पासून सुरू होऊन सातत्याने 25 वर्षापासून सुरू आहे आणि पुढेही सुरू राहणार. यासाठी आपला सर्वांचा सहयोग पाहिजे. एक गोष्ट मी इथे सांगू शकतो, हे कार्यक्रम, या कार्यक्रमासाठी दर कार्यक्रमाला आम्हाला पोलीस परवानगी घ्यावी लागते आणि कॉर्पोरेशनची परवानगीसुद्धा घ्यावी लागते. 6 डिसेंबर आणि 14 एप्रिल हे दोन्ही कार्यक्रम आम्ही शांततेपणे घेतो. संयुक्त कार्यक्रम समितीतर्फे संयुक्तरित्या कार्यक्रम घेतले जाते. या कार्यक्रमाचा उद्देश आहे संविधान प्रचार प्रसार, गैर राजनीतिक आणि सांस्कृतिक. आम्ही आतापर्यंत राजनीतिक नेत्यांना राजनीतिक भाषणाकरता हे स्टेज दिलं नाही, म्हणून वक्त्यांनी कृपा करून लक्षात
ठेवावे. राजनीतिक भाषण या स्टेजवरून करू नये. हे सांस्कृतिक आहे आणि म्हणून आम्हाला परवानगी मिळते. ह्या वर्षी परवानगीकरता थोडीशी त्रास झाला, कारण उद्यापासून विधानसभा अधिवेशन आहे आणि रमला वंदना रमला वंदना रमला वंदना बाबी मला वंदना. रमला वंदना बाबी मला वंदना. जलाया भी है, रास्ते पर जलाया है, क्योंकि हमारा जो बहुजन महापुरुषों का 108 साल का जो संघर्ष है